अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मोठा दिलासा मिळाला होता। आयकर विभागाकडून त्यांची जप्त केलेली जवळपास 1000 कोटींची मालमत्ता मुक्त करण्यात आली होती। त्यामुळे भाजपबरोबर जातात, त्यांना ईडी आणि आयकर विभागाकडून क्लीन चिट दिली जाते असे आरोपही होत होते। मात्र आयकर विभागाकडून दिलासा मिळालेल्या अजितदादांच्या मागे ईडीचा फेरा मात्र कायम असल्याची माहिती समोर येते। बघा त्या संदर्भातला रिपोर्ट। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, स्वतःच्या बळावर 41 आमदार निवडून आणणारे नेते। मात्र असं असलं तरी अजितदादांचा रिमोट भाजपच्याच हाती असणार आहे, कारण अजित पवारांच्या पाठी ईडीचा फेरा कायम राहणार असल्याचं आता समोर आलंय। कथित सिंचन घोटाळा, 70,000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, शिखर बँक घोटाळा, 25,000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, या दोन्ही घोटाळ्यांप्रकरणी अजित पवारांची चौकशी बंद होणार नाही अशी माहिती आता समोर आली आहे। यामध्ये मला याच्यात जायचं नाही आहे। अजितदादा त्यांच्यावर लागलेल्या केसेस, त्याचं उत्तर, ईडीत काय होणार आहे, सीबीआयत काय चालू होणार आहे, त्या केसमध्ये त्या तपास यंत्रणा आणि अजितदादा त्यामधला प्रश्न आहे, त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही। वरचे अजूनही ईडीचे आरोप जे आहेत ते अजून बाजूला कसे केले गेलेले नाहीत। भारतीय जनता पार्टीला त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे म्हणून त्यांना ईडीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून ठेवलेलं आहे का? मला एक गोष्ट निश्चितपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगायची आहे की ज्या वेळेला सन्माननीय अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला होता, त्यावेळेला सन्माननीय दादांनी आणि एकूण सगळ्या पक्षाने महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचं सगळं धोरण हे डोळ्यासमोर ठेवून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यावेळेला तो निर्णय घेत असताना भारतीय जनता किंवा केंद्रातल्या सरकारला असं कोणती अट टाकण्यात आलेली नाहीये। कथित सिंचन घोटाळा आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणी भाजपनं अजित पवारांवर कायम आरोप केलेत। पुढे तेच अजित पवार 2019 आणि 2023 मध्ये भाजपसोबत सत्तेत आले। चौकशीमधून सुटण्यासाठीच अजितदादा भाजपसोबत आल्याचा आरोप मविया करतायत। मात्र या प्रकरणांमध्ये अजितदादांची चौकशी सुरू राहणार असंही समजतंय। सिंचन घोटाळा काय आहे? 1999 ते 2009 या काळात सिंचन प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप, सिंचनावर तब्बल 70,000 कोटी खर्च, मात्र सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा। 2001 ते 2011-12 या काळामधील प्रकल्पांसंदर्भात कॅग कडून 7 ऑडिट, सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट वाटपात पूर्ततेमध्ये अनियमितता आढळली अशी कॅगच्या अहवालात नोंद, अनेक प्रकल्पांसाठी नियोजित केलेल्या किमतींमध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचं कॅगचं म्हणणं, 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची नियोजित रक्कम वाढून 47,427 कोटी रुपयांवर गेल्याचं कॅगचं म्हणणं। आघाडी सरकारच्या काळात अजित पवार शिखर बँकेचे अध्यक्ष होते। बँकेकडून 2009 ते 2011 या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झालं। सरकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या यांना कर्ज देण्यात आलं होतं। कर्ज वाटपात नियमांचं उल्लंघन केल्यानं सगळी कर्ज बुडीत निघाली असा दावा। जरंडेश्वर साखर कारखान्यासह 20 साखर सहकारी कारखाने मूळ किमतींपेक्षा जास्त किमतीत केल्याचा आरोप। जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तो कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप। 2009 ते 2011 ते या काळात शिखर बँकेमध्ये 25,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। मला वाटतं काही नियम आहेत, त्या नियमाच्या अधीन राहून काही चौकशा सुरू असतील। आता आपण कालही बघितलं सुप्रीम कोर्टामधून मला वाटतं अजितदादांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। ज्या काय चौकशा आहे असं होता कामा नये की बाजू आता सत्तेत आले, आमच्याकडे आले म्हणून सगळ्या चौकशा बंद झाल्या असं नाहीच आहे कुठे। जे आरोप आमच्यावर होत आहेत मला वाटतं ते सगळे निराधार आहेत। अजून सगळ्याच कोणी असेल त्याच्या चौकशा सुरू आहेत, त्या आहेतच। मला वाटतं नियमानुसार सगळ्या कारवाया सुरू आहेत। ईडीची टांगती तलवार त्यांच्या मानेवर तशीच ठेवली आहे, म्हणजे कुठेही अजित पवार सटकू नये, आमच्या भाजपच्या युतीबरोबर राहावे म्हणून ही आताच्या एक नवीन त्यांनी एक शोध लावलाय भाजपनी, आणि हेच आपल्याला होताना दिसतंय। अजित पवार जेव्हा मवियामध्ये होते तेव्हा त्यांचे क्लोजर रिपोर्ट फाईल झाले होते। भाजप आल्याबरोबर त्यांनी ते सगळे केसेस ओपन केल्या। आता भाजप बरोबर जेव्हा अजित पवार गेले तेव्हा त्याचे पुन्हा सगळे क्लोजर रिपोर्ट आलेत, पण ईडीची टांगती तलवार त्यांच्या मानेवर नक्कीच ठेवली गेली आहे। त्याच्यावरून आपल्याला त्यांचं जे गणित आहे फक्त सत्तेचं ते आणि चौकशा मुळात काही होताना आपल्याला दिसत नाहीये, हेच खरं सत्य आहे। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला। आयकर विभागानं जप्त केलेली जवळपास 1000 कोटींची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्लीच्या लवादानं दिले। मात्र दुसरीकडे अजितदादांच्या मागे ईडीचा फेरा मात्र कायम तसाच असणार आहे।
सिंचन आणि सहकारी बँक घोटाळा प्रकरणी चौकशी बंद होणार नसल्यानं दादांच्या तपास फायलींचा रिमोट भाजपच्याच हातात असणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.